पुढची बातमी बघूयात। मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा आता मायदेशी परतलाय। पहाटे 3 वाजता अभिनय सुभेदार हा मुंबईमध्ये पोहोचला। कुवेतमध्ये तो गेल्या काही दिवसांपासून अडकून पडला होता। एकूणच आखाती देशांमधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती तो कुवेतमध्ये अडकला होता आणि विशाखा सुभेदार यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला होता। सरकारकडे त्यांनी मदतीचं आवाहन केलं होतं। युद्ध पातळीवरती सौदीचा व्हिसा काढून अभिनय मायदेशी परतलेला आहे। अभिनयसह महाराष्ट्रामधल्या 30 जणांना सौदीचा हा व्हिसा मिळालेला होता। तर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण बघूया। माझ्याबरोबर विशाखा सुभेदार देखील आहे, त्यांचा मुलगा देखील आहे। आपण पूर्ण फॅमिलीच माझ्याबरोबर आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सुरुवात करतो विशाखा ताईंपासून। तुमचा व्हिडिओ बघून अक्षरशः सगळ्याच लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं। तो प्रसंग, तो दिवस, हे मागचे काही दिवस कसे होते आणि आज ज्यावेळी मुलाला एअरपोर्टवर बघितलं तो क्षण कसा होता? दुबईवरनं विमानं यायला लागली आहेत, पण कुवेतवरनं अजून काहीच होत नाही आहे हे, किंवा तिथपर्यंत मदत पोचली नाही किंवा तिथले आपले काही भारतीय अडकले आहेत। त्यात माझा मुलगा आहे हे सुद्धा कोणाला कळलेलं नाही नसावं असं मला वाटलं। त्यामुळे मला त्यावेळेस असं माहीत नाही काय, डायरेक्ट व्हिडिओ करून मला सांगावंच वाटलं की अरे माझा मुलगा, काही अनेक भारतीय तिथे अडकले। जवळजवळ 161 लोक होते त्याच्याबरोबर तिथे अडकलेले। तर त्या सगळ्यांसाठी काहीतरी मदत पोचते का यासाठी मी विनंती केली होती। त्यामुळे तसं फारच म्हणजे अवस्था वाईट होती, कळत नव्हतं कुठच्या दिशेला जावं। कट टू आजचा दिवस, आजची सकाळ। आज सकाळी ज्यावेळी त्याला बघितलं एअरपोर्टवर म्हणजे काय तो येणार हे आमचं गेले 3 दिवसापासून चाललं आहे। त्यामुळे आता मी असं म्हटलं होतं की तर जोपर्यंत तो माझ्या डोळ्यांनी बघत नाही ना त्याला, तोपर्यंत त्या येणाऱ्या माझ्यासाठी आत्ता मला त्याला बघायचं आहे। मग तो बघितल्यावर मग मी म्हणेन की हो तो खरंच आला आहे। कारण गेले रियादला गेला, तिथे अडकला, सौदीतून त्याला व्हिसा मिळेना, तो आज येईल उद्या येईल असं सगळं चाललं। पण आज त्याला बघितल्यावर असं वाटलं की आपलं पोरगं सुखरूप, त्याच्याबरोबर त्याची जी मंडळी जी त्यांनी प्रवासात तिथे कमावली, एकमेकांबरोबर राहून, एकमेकांच्या साथीला राहून, ती जी काही हैदराबादमधली सगळी मंडळी होती जी एकत्र होती, त्या सगळ्यांना पाहिलं, लहान पोरगी होती त्याच्यात, त्या सगळ्यांना बघितल्यावर असं वाटलं की आला आपला मुलगा। कुवेतला कसा तू अडकलास, तिथून मग तुझी सुटका कशी झाली, हा संपूर्ण आम्हाला तो घटनाक्रम सांग। इकडून जाताना कुवेत माझ्यासाठी हा लेओव्हर होता फ्लाईटसाठीचा, मोजून 45 मिनिटाचा लेओव्हर होता। स्वस्त फ्लाईट आणि लेओव्हर झाला आणि आम्ही दुसऱ्या फ्लाईटमध्ये बसलो। फ्लाईटमध्ये बसून एक दुसऱ्या मिनिट आता फ्लाईट उडणार आहे अशा मार्गावरती असताना आम्हाला सांगितलं की फ्लाईटमधून उतरा, एअर स्पेस क्लोज झाली आणि एअरपोर्टसुद्धा क्लोज झालं। त्याच्यानंतर पुढचा आम्ही अख्खा दिवस एअरपोर्टवरती होतो। रात्री आम्ही T4 वरती होतो आणि टर्मिनल 1 वरती रात्री ड्रोन अटॅक झाले। त्याच्यानंतर T2ला सुद्धा एक अटॅक झाला। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला तिथनं इव्हॅक्युएट करून एका हॉटेलमध्ये घेऊन गेला। आम्ही त्या हॉटेलमध्ये पुढचे 7-8 दिवस राहिलो होतो। असतानासुद्धा मी अनेक माझ्या डोळ्यासमोर मिसाईल्स फुटताना, ड्रोन्स फुटताना, इंटरसेप्ट होताना, काही मिसाईल्स आकाशात नुसता उडून कुठेतरी असा गायब होताना अशा खूप वेळा बघितल्या। म्हणजे इन्क्लुडिंग रात्री मला खरं ह्या सगळ्या गोष्टींमुळे रात्रीची झोपसुद्धा थोडी कमी लागत होती। त्यामुळे अगदी मी 4 वाजता तिकडे बाहेर हॉटेलच्या इथे आम्ही लॉबीमध्ये असल्यामुळे लॉबीमधनं थोडासा व्ह्यू होता बाहेरचा, तर तिथे लॉबीमध्ये असतानासुद्धा सकाळी 4 वाजता आम्ही बाहेर ड्रोन फुटताना बघितलेत, मिसाईल्स फुटताना बघितलेत। तुझी रिटर्न जर्नी कशी होती? मी कुवेतमधून आम्ही फायनली एक ITL वर्ल्ड म्हणून कंपनी होती जी इंडियन एम्बेसीच्या रेकमेंडेशन थ्रू आली होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की आपण बाय रोड सौदीमध्ये रियादला येऊ आणि तिथून आपण फ्लाय करून एका चार्टर्ड प्लेनमधून आपण इथे येऊ। पण या सगळ्यासाठी सौदी अरेबियाचा व्हिसा लागतो। या प्रोसेसमध्ये मनोज मुंडे सर, विनोद सातव सर यांच्याशी मी एवढा कॉन्टॅक्टमध्ये होतो की मी पहिले हिला कॉन्टॅक्ट करण्याच्या ऐवजी मी त्या दोघांना कॉन्टॅक्ट केला। त्यांना मी सगळी नाही, अगदीच साहजिक आहे पण ते, त्याच्यामुळे मी पहिले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। त्यांना सांगितलं की सर असा प्रॉब्लेम आहे आणि त्यावेळेस इंडियामध्ये अराऊंड 1:30-2 वाजले होते।
त्यानंतर त्यांनी पुढे त्यांची प्रोसेस सुरू केली. त्यांनी CM साहेबांना फोन केला. देवेंद्रजींनी मुरलीधर मोहोळांना सांगितलं. मुरलीधर मोहोळांनी लक्ष घातलं. त्यांनी पुन्हा जयशंकर सरांना सांगितलं. जयशंकर सरांकडून गल्फच्या हेडपर्यंत ही गोष्ट पोचली की अशी लोकं आहेत. आणि त्याहून मूळ मुद्दा असा होता की खरं काम झालंसुद्धा असतं, पण फ्रायडे आणि सॅटर्डे हे 2 दिवस त्यांचे नॉन वर्किंग डेज आहेत. मग त्यांचे विकेंडच्या वारात. आणि नेमकं आम्ही ज्या दिवशी निघणार होतो तो दिवस फ्रायडेचा होता आणि सॅटर्डेचा होता. त्यामुळे आम्हाला फ्रायडेला त्यांचं कन्फर्म बंद होतं हे माहिती होतं. त्यामुळे त्यांच्या थ्रू गोष्टी गेल्या. त्याच्यामुळे जरा कामं पटापट तिकडनं व्हायला लागली. गल्फच्या सेक्रेटरी हेडपर्यंत सगळ्या गोष्टी पोचल्या. त्यांनी पुढे एम्बसीशी बोलणं करून, सौदीच्या एम्बसीशी बोलणं करून, कुवेतच्या इंडियन एम्बसीशी बोलणं करून ज्या काही प्रोसेस आहेत त्या अगदीच एका रात्रीत त्यांनी गोष्टी सगळ्या घडवून दिल्या. त्यामुळे ज्या दिवशी सकाळी आम्हाला निघायचं होतं 9 वाजता, त्या दिवशी 8 वाजता सकाळी माझा विजा आला आणि त्याच्यामुळे मी तिथून पुढे रियादला येऊ शकलो. पण रियादला आल्यानंतर सुद्धा ज्या रात्री आम्ही रियादला पोचलो त्या रात्री रियादमध्ये अटॅक झाला आणि रियादची एअरस्पेस बंद झाली. त्याच्यामुळे तिथे त्या दिवशीसुद्धा 38 ड्रोन्स त्यांनी इंटरसेप्ट केले होते. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की आजचा दिवस एअरस्पेस बंद असेल, पण आपण उद्याला प्रयत्न करू की आपण उद्या ओपन करू. आणि जसं त्यांची एअरस्पेस त्याच दिवशी संध्याकाळी एअरस्पेस ओपन झाली. अगदीच त्यांची जी काही नियंत्रण आहे, त्यांची जी काही योजना आहे ती अगदीच खूप उत्तम आहे मी म्हणेन. म्हणजे एवढ्या सगळ्या वॉरनंतरसुद्धा जेवढ्या सिव्हिलियन कॅज्युअलिटी कमी आहेत ते खरंच सगळ्यांसाठीच कौतुकास्पद आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.